150 वर्षांनंतर झाली श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्याची डागडुजी। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचं काम। वसईत दिवसाढवळ्या शॉपिंग सेंटरमध्ये घुसून कार्यालय तोडून लाखो रुपयांची चोरी। वसई पश्चिम रॉयल संकुल शॉपिंग सेंटरमध्ये घडलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद। मीरा भाईंदरमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा मृत्यू। गुदमरल्यानं मजुराचा मृत्यू तर दुसऱ्या मजुराची प्रकृती गंभीर। साताऱ्यातल्या लोणंद-नीरा रस्त्यावरील खड्ड्यात मोटरसायकल पडल्यानं एका तरुणीचा मृत्यू, दोघं जखमी। संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। डहाणू आणि तलासरी तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा, अपुरं मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्रसामग्रीमुळे रुग्णांचे हाल। इंदापुरात तुरीचं पीक बहरलं, यंदा 190 हेक्टरवर तुरीची लागवड, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा। जालना जिल्ह्यात बाजारभाव आणि फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। भाव नसल्यामुळे मोसंबी फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। मोसंबीचा दर 8 ते 10 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल। जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये नाफेड केंद्रावर बारदाना नसल्यानं सोयाबीनची खरेदी ठप्प, तर सीसीआय केंद्रावर कापूस ठेवायला जागा नसल्यानं कापसाची खरेदीही बंद। मेसेज आल्यानंतरच माल आणण्याचं प्रशासनाचं आवाहन।